आज आपण इयत्ता 10वीच्या सेमी इंग्रजी माध्यमाच्या मुलांसाठी युनिट टेस्ट जी आहे, चाचणी, याचा विज्ञानाचा पेपर, त्याची प्रश्न, त्यांची उत्तरं, त्याची उजळणी कशी करावी याविषयी हा आपला यूट्यूबचा पहिला व्हिडिओ आहे. यामध्ये आपण स्पेशली लास्ट मोमेंट रिव्हिजन जे आहे सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्ट 1, स्पेशली चॅप्टर 1 ग्रॅव्हिटेशन आणि पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट मध्ये काही निवडक प्रश्न आणि त्या निवडक प्रश्नांच्या उत्तराची सविस्तर चर्चा आपण इथे आपल्या या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. या चॅनलला आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपली ही जी यूट्यूबची लिंक आहे ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. चला तर आपण आपल्या या रिव्हिजन टेस्टला सुरुवात करूया. आता सायन्स 1 मध्ये येणारा पहिला प्रश्न जो नेहमी असतो तो म्हणजे चूज द करेक्ट ऑप्शन. आता इथे बोर्डाने बऱ्याच वेळेला सूचना दिलेल्या असतात. चूज द करेक्ट ऑप्शन म्हणजे आपल्याला प्रश्न वाचून त्याचा फक्त ऑप्शनचा आन्सर लिहायचा आहे. तर ते कसं लिहिलं पाहिजे, त्यासाठी प्रश्न किती काळजीपूर्वक वाचला पाहिजे आणि इथे जे MCQ ला प्रश्न विचारले जातील ते टेक्स्च्युअल बेस्ड क्वेश्चन असणार आहेत. त्यामुळे आपल्या पाठ्यपुस्तकाचं अतिशय बारकाईने आपलं वाचन असणं अत्यंत गरजेचं आहे. चला तर आपण आपला पहिला प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट ऑप्शन. प्रश्न काय आहे आणि त्याचं उत्तर काय अपेक्षित आहे आणि परीक्षेला आपण ते कसं लिहिलं पाहिजे. आपल्या समोर आता स्क्रीनवर प्रश्न आहे. अकॉर्डिंग टू मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. सो बऱ्याच वेळेला हा शब्द जो आहे हा मुलं गोंधळ करतात. मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर डॅश. आपल्याला टोटल इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत. प्रश्न केवळ उत्तराचा नसून आपण त्यातील घटक जे आहेत त्यातले जे टेक्निकल वर्ड्स आहेत ज्याला आपण सायंटिफिक टर्मिनॉलॉजी म्हणतो याचा देखील अर्थ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पिरियॉडिक याचा अर्थ असा होतो की जेव्हा एखादी घटना ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येते त्याला आपण पिरियॉडिक असं म्हणतो. आणि फंक्शन ज्यामध्ये एकापेक्षा अधिक गोष्टींचा समावेश होतो म्हणजेच पिरियॉडिक फंक्शन या शब्दाचा अर्थ आपण काही क्रमवार घटना एकापेक्षा अधिक कालांतराने पुन्हा पुन्हा घडून येतात त्या शब्दाला आपण पिरियॉडिक फंक्शन असं म्हणतो. आता मेंडेलिव्हजने जेव्हा संशोधन केलं त्या संशोधन केल्यानंतर त्याला ज्या काही गोष्टी जाणवल्या त्या जाणवलेल्या गोष्टीवरून आपला त्याने सिद्धांत मांडला आणि मांडलेल्या सिद्धांतावरून आपला जो मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल आहे त्याचं त्याने मूलभूत वर्गीकरण केलं आणि त्याने सांगितलं की मेंडेलिव्हज पिरियॉडिक लॉ आर द पिरियॉडिक फंक्शन म्हणजे कोणते गुणधर्म जे आहेत हे ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात. तर त्याच्या अभ्यासानुसार त्याने अंतिम निष्कर्ष असा काढला आणि तो अंतिम निष्कर्ष हा होता या 4 ऑप्शन मध्ये आपल्याला दिलेला आहे. त्यातला अंतिम निष्कर्ष त्याचा होता दॅट इज द ॲटॉमिक मासेस. मग आता या प्रश्नाचं उत्तर लिहिताना बऱ्याच वेळेला मुलं पूर्ण फिल इन द ब्लँक्स लिहितात आणि मग तो इथे ॲटॉमिक मासेस असा वर्ड इथे लिहितात. तर एक गोष्टीची काळजी घ्यायची की आपल्याला फिल इन द ब्लँक्स नाही भरायचे आहे, आपल्याला त्याचा MCQचा आन्सर लिहायचा आहे. तर आता आन्सर कसा असला पाहिजे तर खाली बघा आपण दिलंय आन्सर ऑप्शन बी. केवळ ऑप्शन आणि ऑप्शनच लिहायचा आहे, इतर कोणत्याही गोष्टी त्या ठिकाणी लिहायच्या नाहीत. अन्यथा आपल्याला जो पैकीच्या पैकी मार्क मिळवणे आपलं जर ध्येय असेल तर यामध्ये थोडीशी बाधा येऊ शकते कारण की बोर्डाचे नियम देखील आपल्याला पाळले गेले पाहिजेत. हा झाला पहिला प्रश्न जो MCQच्या बाबतीमध्ये होता. चला तर आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. दुसरा प्रश्न हा नेहमी विचारला जाणारा हा गिव्ह रिझनचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला कोणताही गिव्ह रिझन या प्रश्नाचं आपण उत्तर लिहित असतो तर याचा अर्थ असा होतो की त्या विधानाचं शास्त्रीय महत्त्व काय आहे किंवा त्या विधानाचं विज्ञानाच्या दृष्टिकोनातून समर्थन करणे म्हणजे सायंटिफिक रिझन आहे.
म्हणजे जे विधान तुम्हाला दिलेलं आहे, जे स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे, हे नेहमी सत्य असते आणि ते तुम्हाला सत्य कसं आहे हे तुम्हाला त्याची माहिती समजावून सांगायची असते आणि ही जेव्हा आपण समजावून सांगणार तेव्हा ह्या खालील गोष्टी असणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिलं की त्याच्यामध्ये प्रिन्सिपल आलेला आहे का, म्हणजे कोणत्या तत्वावर ते आधारलेलं आहे, हा पहिला पॉइंट आपल्या उत्तरात आहे का हे बघणं गरजेचं आहे. रिलेटेड काही फॉर्म्युला त्याच्याशी रिलेटेड असेल, स्पेशली जर फिजिक्सचा प्रश्न असेल हा, तर त्याच्यामध्ये फॉर्म्युला हा मेन्शन असतो. तर आपल्या उत्तरात रिलेटेड फॉर्म्युला असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर त्याच्यावर काही प्रयोग झालेले असतील, संशोधन झालेलं असेल, असं काही स्टेटमेंट असेल, तर ते स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. आणि आपण ज्या वेळेला स्टेटमेंट लिहिणार आहोत तर स्टेटमेंट 1 जे काही तुम्ही लिहिलं असेल, स्टेटमेंट 2 जे काही लिहिलं असेल त्याच्याशी संदर्भित, तर पहिलं स्टेटमेंट या दुसऱ्या स्टेटमेंटशी को रिलेटेड असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण उत्तराचा टेम्पलेट आपला जर असेल तर कोणत्याही शास्त्रीय प्रश्नाचं उत्तर, स्पेशली गिव्ह रिझन आहे, त्याचं उत्तर लिहिणं आपल्याला सोपं जातं. केमिस्ट्री मधला असेल तर मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिणं गरजेचं आहे. लक्षात ठेवायचं की मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इसेन्शियल इफ द क्वेश्चन कम फ्रॉम द फिजिक्स. आणि आपण जी उत्तरं लिहिणार आहोत त्या उत्तरामध्ये आपल्याकडे सायंटिफिक टर्मिनॉलॉजी आहे का हे पण पाहणं गरजेचं आहे. तर चला पाहू आपण क्वेश्चन 2 जो गिव्ह रिझन आहे तो आपण कसा लिहिला पाहिजे. या व्हिडिओचा मूळ उद्देश केवळ काही ठराविक प्रश्नांची उत्तरं लिहिणे असा नाहीये, तर आपण तो सर्वसमावेशक या अर्थाने केलेला आहे की जर या पद्धतीचे जर प्रश्न आपल्याला आले तर त्याची उत्तरं आपण कशी लिहिली पाहिजे. तर आपण येऊया गिव्ह रिझन कडे. हा नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन अ ग्रुप. आता इथे सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की कधीही तुम्ही जेव्हा गिव्ह रिझन लिहिणार आहात तर त्याचे तुम्ही भाग करा. जसं आता इथे मी बघा ॲटॉमिक रेडियस म्हणजे मी पहिला पार्ट केलेला आहे. ॲटॉमिक रेडियस हा माझा पहिला व्हेरिएबल आहे. म्हणजे ॲटॉमिक रेडियस बद्दल आपल्याला सांगायचं आहे. कशी झाली आहे ती? इन्क्रीजिंग झालेली आहे. सो दिस इज माय सेकंड वर्डिंग आहे. आणि कुठे झालेली आहे तर आपण ग्रुपमध्ये. आता हा ग्रुप हा असलेला माझा तिसरा आहे आणि ग्रुपमध्ये मी दोन प्रकारे जाऊ शकतो, एक अप आणि डाऊन. तर इथे हा चौथा प्रकार आहे. म्हणजे माझ्या उत्तरामध्ये हे चार व्हेरिएबल्स जे आलेले आहेत की ॲटॉमिक रेडियसचा इन्क्रीजिंग वर्डशी काही संबंध आहे का, ॲटॉमिक रेडियसचा ग्रुपशी काय संबंध आहे का आणि ॲटॉमिक रेडियसचा डाऊन द ग्रुपशी काय संबंध आहे का, अशी माझी उत्तरं त्या विधानात जर असतील तर ते जास्त परिपूर्ण आहे. तर आता आपण पाहूया, जसे मी ते चार भाग केलेले आहेत. ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन इन अ ग्रुप, तर आपल्या उत्तरामध्ये ती तशा पद्धतीचे येतात का. जसं मी तुम्हाला सांगितलं की कोणतंही गिव्ह रिझन आपण लिहिणार आहोत तेव्हा गिव्ह रिझन लिहित असताना त्याच्यामध्ये प्रिन्सिपल, त्यानंतर फॉर्म्युले या गोष्टी आवश्यक आहेत. तर या प्रश्नाचं आदर्श उत्तर काय असेल ते आपण पाहूया. तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आपण लिहू शकतो. atomic radius is a distance between the nucleus of atom and its outermost shell. म्हणजे मी बघा, हा जे पहिलं विधान आहे याच्याशी संदर्भात इथे माहिती सांगितलेली आहे की व्हॉट इज ॲटॉमिक रेडियस. कारण की पहिलं इथे स्टेटमेंट ॲटॉमिक रेडियस आहे, त्यानंतर इन्क्रीजिंग आहे, त्यानंतर तो ग्रुप आहे आणि त्यानंतर तो डाऊन आहे. म्हणजे या सगळ्या कीवर्ड्सच्या शास्त्रीय शब्दाशी त्याचा काय संबंध आहे हे सांगणे म्हणजे सायंटिफिक रिझन असतं. आपण बरेचसे विद्यार्थी ते फक्त पाठांतर करतो आणि ते लिहितो आणि त्यामुळे आपण फक्त अशाच प्रश्नांची उत्तरे लिहू शकतो की जे प्रश्न आपण पाठ केलेले आहेत. पण जर आपल्याला अवांतर प्रश्न विचारला गेला किंवा जो प्रश्न आपल्या पाठ्यपुस्तकात नाही आहे किंवा वाचनात आलेला नाही आहे असा प्रश्न विचारला गेला तर उत्तर लिहिताना आपल्याला समस्या जाणवताना दिसतात. तर त्यासाठी आपण कोणत्याही परीक्षेचं उत्तर तयारी करत असताना हा फॉर्म्युला जर आपण वापरला तर तो आपल्याला राईट फ्रॉम 10वी पासून ते अगदी कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा असेल, अगदी कोणताही प्रश्न असेल तर त्याचं उत्तर लिहिणं आपल्याला सोपं जातं. चला तर आपण आता आपल्या या प्रश्नाकडे पाहूया. तर मी जसं तुम्हाला सांगितलं की ॲटॉमिक रेडियस. सो ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय, तर ॲटम हा आपण ॲझ्युम करतो
की तो स्पेरिकल आहे आणि जसं स्पेरिकलचं 2 डायमेन्शनल सर्कल आहे तसं सर्कलला सेंटर आहे आणि सर्कलच्या सेंटर पासून सर्कम्फरन्स पर्यंत जी जातो त्याला आपण काय म्हणतो रेडियस. सो atomic radius is a distance between the nucleus म्हणजे इथे मी कन्सिडर केलंय की हा न्यूक्लियस आहे हा ऑफ द ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट शेल. तर आता आउटरमोस्ट शेल म्हणजे आपण बघितलंय की पहिल्या शेल मध्ये समजा एक इलेक्ट्रॉन आहे दुसरा इलेक्ट्रॉन शेल मध्ये. सो लाईक दिस वेला 3 शेल्स जर असतील तर ही त्याचं सेकंड शेल आहे हे त्याचं थर्ड शेल आहे. सो इथून ए हा पॉइंट पकडला मी आणि इथून जर पॉइंट बी पकडला तर याला मी म्हणणार आहे ॲटॉमिक रेडियस. सो ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द आउटरमोस्ट शेल. आता इथे ओनली शेल शब्द लिहिला तर त्याचा अर्थ हा पहिला शेल होऊ शकतो दुसरा होऊ शकतो आणि मग याला जर 3 शेल असतील आणि आपण फक्त पहिलाच शेल किंवा शेल असं लिहितो तर त्या वाक्याचा अर्थ चुकीचा होतो आणि म्हणून आउटर मोस्ट शेल हे विधान जे वर्ड आहे किती महत्वाचे इथे आपल्या लक्षात येईल. सो हे झालं पहिलं मी ॲटॉमिक रेडियसच्या पॉईंट बद्दल सांगितलं. दुसरा पॉईंट आहे की ॲटॉमिक रेडियस जसं मी युनिट बद्दल तुम्हाला सांगितलं फिजिक्स मध्ये डेफिनेशन बद्दल सांगितलंय की ॲटॉमिक रेडियस एक्सप्रेस इन द युनिट कॉल पिकोमीटर अँड पिको मीन्स 10⁻⁻12 मीटर. सो तर ही जे रेडियस आहे ॲटम इज व्हेरी स्मॉल इट्स अ व्हेरी टायनी पार्टिकल वी कॅनॉट सी even under a normal microscope. We required an electron microscope and heavier than we can see. तर हा जो त्याचे रेडियस आहे हे कशामध्ये मोजलं जातं तर मी हे दोन्ही पॉइंट कोरिलेटेड केलेले ॲटॉमिक रेडियस बद्दल. आता प्रश्न मला राहिलेला आहे की तो इन्क्रीज का होतो आणि ग्रुप मध्ये तो इन्क्रीज का होतो ह्या दोन पॉइंटला मला एक्सप्लेनेशन करायचं आहे. सो आता मी थर्ड स्टेटमेंट कडे जातो. while going down the group मग आता आपण पहिल्या ग्रुप कडे आलो. मग पहिल्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे जो हायड्रोजन आहे. दुसऱ्याचा ॲटॉमिक दुसऱ्या शेल कडे आपण जर आलो किंवा तिसऱ्या शेल कडे आलो तर आपण सोडियम कडे जर आलो तर त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 281 म्हणजे ॲटॉमिक नंबर 11 आहे आणि त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 281 आहे. मग आता ज्या वेळेला हा पहिला शेल तर लिहिताना आपण जरी ते असं लिहित असलो आडव्या पद्धतीने तरी त्याचा मीनिंग मात्र असा हा 2 आहे हा 8 आहे 1 हा पहिला शेल आहे हा दुसरा शेल आहे आणि हा तिसरा शेल आहे. सो ज्या वेळेला मी पहिला शेल दुसरा शेल तिसरा शेल मध्ये जाणार आहोत. सो वाईल गोइंग डाऊन द ग्रुप न्यू शेल इज ॲडेड म्हणजे पहिल्या ग्रुप मध्ये एक शेल असेल हा दुसऱ्या त्याच ग्रुप मध्ये सेकंड पिरियड मध्ये गेलो तो मी दुसरी शेल असेल आणि तिसऱ्या त्याच ग्रुप मध्ये तिसऱ्या पिरियड मध्ये गेलो तर ती थर्ड शेल असेल. सो ज्या पद्धतीने आपण डाऊन जातो तर न्यू शेल इज ॲडेड म्हणजे इथून हे अंतर परत इथून हे अंतर आणि इथून हे अंतर हे वाढत वाढत जाते आणि ॲज अ रिझल्ट द डिस्टन्स बिटवीन द आउटर मोस्ट जसं मला की डिस्टन्स हे पहिल्या शेलवरून दुसऱ्या शेल्सवर काय होते वाढत जाते आणि दॅट्स वाय इट इज द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन अँड द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग म्हणजे पहिल्यापेक्षा दुसऱ्याचे तिसऱ्याचे अंतर वाढत जाते आणि म्हणून आपण सायंटिफिकली सांगू शकतो की ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन इन अ ग्रुप. आता तुम्ही जर चारही विधानं इथे जी मी लिहिलेली पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की whenever we write the answer of a science specially give reason or any question so that how many scientific words are written in that statement. सो आता बघा मग ॲटॉमिक रेडियस न्यूक्लियस ॲटम हे माझ्या पहिल्या स्टेटमेंट मध्ये आलेले सायंटिफिक वर्ड आहे. दुसऱ्यामध्ये बघा ॲटॉमिक रेडियस परत आहे पिकोमीटर हा माझा सायंटिफिक वर्ड आलेला आहे. while dying the group with new shell is added ग्रुप हा माझा सायंटिफिक शब्द आलेला. अशा पद्धतीने आपल्याला कोणतंही गिव्ह रिझन लिहायचं असेल तर ह्या मुद्द्यांचा समावेश आपला असेल तर आपला पेपर एक्झामिनरने तपासू द्या मॉडरेटरने तपासू द्या किंवा चीफ मॉडरेटरने तपासू द्या आपले 2 मार्क हे निश्चितच आहे. इथे हा जो गिव्ह रिझन दाखवलेला आहे किंवा लिहून दाखवलेला आहे प्रेझेंट केलेला आहे हा एक नमुना दाखल आहे यानुसार आपण बाकीच्या प्रश्नाची तयारी करायची आहे. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.
आणि इथे पाचवा मुद्दा पण आपण ऍड केलेला आहे की यामुळे तो कसा ॲटॉमिक रेडियस वाढत जातो. सो नाव मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता बऱ्याच वेळेला आपल्याला सायन्समध्ये क्वेश्चन जे विचारले जातात डायग्राम बेस्ड क्वेश्चन पण बऱ्याच वेळेला विचारले जातात. सो ऑब्झर्व द डायग्राम अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन बेस्ड ऑन इट. म्हणजे तुम्हाला डायग्राम दिलेली असेल आणि त्या डायग्राम वरून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं लिहायची. तर पाहूया आपल्याकडे ही कोणती डायग्राम आहे. सो वेनेवर जेव्हा डायग्राम वर प्रश्न विचारले जातात तर सगळ्यात पहिला आपण अभ्यास काय करायचा की तो कोणत्या चॅप्टर मधला आहे. हा, मग चॅप्टर 1 मधला आहे का चॅप्टर 2 मधला आहे ते पहिले आयडेंटिफाय करा. तर पहिला कोणत्या चॅप्टर मधला आहे. त्याच्यानंतर ती डायग्राम जी दिलेली आहे ही कोणत्या कन्सेप्टशी रिलेटेड आहे. हा, म्हणजे कोणत्या संकल्पनेशी निगडीत आहे की ती डायग्राम कोणाबद्दल काय माहिती सांगते. नंबर 3, त्याच्या रिलेटेड काय लॉ आहे का, त्याच्या रिलेटेड काय फॉर्म्युला आहे का, त्याच्या रिलेटेड काय न्यूमरिकल्स आहेत का, या सगळ्यांचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. पण हे केवळ आपण ह्या प्रश्नाचा नमुना दाखल पाठ घेत आहोत. असं कोणत्याही डायग्रामॅटिकल बेस्ड क्वेश्चन जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा त्याची उत्तरं लिहित असताना हे मुद्दे आपल्याला फॉलो करायचे असतात. तर आपण ह्या एक प्रश्नाकडे येऊया. आता इथे मला दोन स्पियर दिसतात. एक आहे मास M1, दुसरा आहे मास F2 आणि हा M1 हा याचं फोर्स ऑफ डायरेक्शन जे आहे तो M2 वर आहे आणि M2 चं फोर्स ऑफ डायरेक्शन M1 वर आहे. सो दे आर अट्रॅक्टिंग टू इच अदर इन अपोजिट डायरेक्शन. आणि त्या दोघांमधलं डिस्टन्स हे काय दिलं आपल्याला D दिलेला आहे. सो ही डायग्राम आपण ऑब्झर्व केली तर आपल्याला सरळ सरळ लक्षात येईल की टेक्स्टबुक आपण जर व्यवस्थित रीड आउट केला असेल तर इट इज बेस्ड ऑन न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग आता इथे काय काय प्रश्न अपेक्षित आहे. आता सर्व प्रश्न आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून घेता येणं शक्य नाहीयेत, परंतु आपण काही निवडक प्रश्न याच्यावर नक्की चर्चा करू की आपल्याला हा पहिला प्रश्न घेऊया इथे की या सरळ प्रश्न विचारलेला आपल्याला स्टेट द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. म्हणजे मला न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ काय करायचं आहे ग्रॅव्हिटेशन लिहायचं आहे. सो आता ह्याचे जे काही स्टेटमेंट असेल ते आपल्याला टेक्स्टबुक मधले आहेत ते लिहिणं गरजेचं आहे. सो इथे लिहिले आपण ज्या टेक्स्टबुक मध्ये की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स. सो काय सांगितलंय बघा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्ट हा युनिव्हर्स मधला दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्टच करत असतो. या वाक्याचा अर्थ मी अट्रॅक्टिव्ह फोर्स घेऊ शकतो आणि म्हणून आपल्याला इथे असा प्रश्न येऊ शकतो की व्हॉट इज द नेचर ऑफ gravitation. So nature of gravitation is that it is attractive force. So असे छोटे छोटे मधले विधान पण आपल्याला महत्वाचे. and with a definite force. आता definite force means what की ज्याच्यामध्ये फोर्सचं एक लिमिट असणार आहे, ते कमी जास्त ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. and that's why the word come called definite, ज्याचं आपल्याला मोजमाप करता येईल. सो न्यूटनचं म्हणणं असं आहे की एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला हा नेहमी अट्रॅक्ट करत असतो आणि त्याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपण मोजू शकतो. अँड दॅट इज द मिनिंग ऑफ कॉल्ड एज अ फायनाइट फोर्स. आणि हा फोर्स आपल्याला जर मोजायचा असेल तर तो कसा असतो, न्यूटनने केलेल्या प्रयोगावरून त्याने सांगितले की हे त्याचं पहिलं स्टेटमेंट आहे आणि त्याच्यावर जे काही कॅल्क्युलेशन आहे तो आपल्याला स्टेटमेंट नंबर 2 मध्ये सांगतोय की हा जो फोर्स आहे जो इथे आपल्याला डेफिनेट फोर्स सांगितला आहे हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ. असं प्रोडक्ट याचा अर्थ होतो गुणाकार. मासेस, मासेस याचा अर्थ इथे दोन वस्तू दिल्या आहेत म्हणून मी तिथे तो प्युलर वर्ड आहे मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्सेस. म्हणजेच तो दोन गोष्टीची तुलना करतो. एक आहे पहा डायरेक्टली प्रपोर्शनल आणि दुसरा काय आहे इनव्हर्सली प्रपोर्शनल. सो डायरेक्टली आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल ही दोन वेगवेगळी विधानं झाली. आणि डायरेक्टली कशी आहेत तर त्याच्या मासेसच्या प्रोडक्ट मध्ये आहे आणि इनव्हर्सली कशी आहेत तर ती स्क्वेअर ऑफ द डिस्टन्सेस. म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस
अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्सेस. हे त्याचं पहिलं ऑब्झर्वेशन आहे आणि हे दुसरं ऑब्झर्वेशन आहे. आणि या दोघांच्या ऑब्झर्वेशनचं एकत्रीकरण करून न्यूटनने आपला जो सिद्धांत मांडलेला आहे तो आपल्याला इथे फॉर्म्युल्यामध्ये अशा पद्धतीने सांगता येतो. हा F इज इक्वल टू जी m1 m2 बाय डी स्क्वेअर. सो ज्या वेळेला आपल्याला कोणताही लॉ विचारला जाईल तर केवळ तो फक्त लॉ न लिहिता त्याच्या रिलेटेड फॉर्म्युला पण लिहिणं गरजेचं आहे. नाहीतर इथे आपण लिहिणार स्टेट न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, की ज्यामध्ये फक्त ग्रॅव्हिटेशनचा लॉ लिहिला पण जर फॉर्म्युला जर लिहिला नाही तर हे जे काही शब्दात वर्णन केलेलं आहे ते इथे फॉर्म्युलामध्ये एक्सप्रेस केले. सो हे ऑल जे पूर्णच्या पूर्ण वर्डिंग आहे टेक्स्चुअल फॉर्म मध्ये हे इथे मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये दिलेला आहे. सो समटाइम असा पण प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला जाऊ शकतो की राईट न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन इन मॅथमॅटिकल फॉर्म. मग अशा वेळेला आपण जर त्याचा संबंध लक्षात घेतला तर आपल्याला उत्तर लिहिणं सोपं जाईल. हा झाला पहिला प्रश्न. याच्यावर असे अनेक प्रश्न विचारता येऊ शकतात. त्यातला आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे आपण काही ठराविक प्रश्नाची चर्चा करणार आहोत. आता हा आपण दुसऱ्या प्रश्नाकडे येणार आहोत की हाच न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन वर आधारलेला प्रश्न आहे. इफ द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट, ह्याच्या मधलं जे डिस्टन्स आहे हे आपण आता काय केलं ट्रिपल केलेलं आहे. म्हणजे समजा हे डिस्टन्स ओरिजिनल 1 मीटर होतं, आता हे डिस्टन्स आपण काय केलंय 3 मीटर इतके केलं. दॅट इज कॉल्ड ट्रिपल. देन व्हॉट विल बी द फोर्स ऑफ चेंज बिटवीन देम. आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची की अशा प्रकारचा प्रश्न आला हा कशावरचा आधारित आहे तर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन. मी त्याचा फॉर्म्युला लिहिणार. सो F इज इक्वल टू जी, इथे मला m1 आणि m2 जे वर्ड दिले तेच वापरायचे जर डायग्राम प्रोव्हाइड केली असेल तर. तो हा माझा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे जो न्यूटनने सांगितलेला आहे. आता आपल्याला त्यांनी काय सांगितले की कंडिशन दिलेली आहे की टू बॉडीज त्यांचं डिस्टन्स आपण काय केलं ट्रिपल केलं. तर पहिली केस आपण घेणार आहोत केस 1 विच इज व्हॉट द नॉर्मल केस, की ज्याच्या मधला मला फोर्स जो कॅल्क्युलेट करायचा आहे तर मी जी ची व्हॅल्यू 1 पकडणार, मास ची व्हॅल्यू 1 पकडणार, m2 ची व्हॅल्यू 1 पकडणार आणि d ची पण व्हॅल्यू काय पकडणार 1 पकडणार. कारण की इथे पहिली केस आहे ज्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन इझी जायला पाहिजे म्हणून आपण सगळ्या गोष्टी 1 1 पकडलेल्या आहेत. याचा आपण युनिट इग्नोर केलेला आहे. सो हा 1 ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर 1 आले आणि याचा 1 1 स्क्वेअर अँड देअरफॉर F इज इक्वल टू काय आला 1. आता इथे माझ्याकडे हा F किती आला 1 जर कंडिशन 1 मध्ये जी मी नॉर्मल कंडिशन ऍज्युम केली. आता मला दिलेली आहे त्यांनी कंडिशन 2 म्हणजे त्यांच्या कंडिशनचा आपण विचार करूया. कंडिशन नंबर 2 आता त्यांनी सांगितले आपल्याला की अगेन द फॉर्म्युला विल रिमेन द सेम m1 m2 बाय डी स्क्वेअर. डिस्टन्स इज ट्रिपल म्हणजे मी आता डिस्टन्स जे इथे 1 मीटर होते आता हे 3 मीटर केले. सो डी बिकम 3. पण बाकीच्या कोणत्याही शब्दांबद्दल ते काही सांगत नाहीत ना मास बद्दल काय म्हणतात. सो ज्या गोष्टीचा इथे उल्लेख केला नाही तर बाय डिफॉल्ट त्या आपण कॉन्स्टंट आहेत असा ऍज्युम करायच्या आणि म्हणून F इज इक्वल टू जी बद्दल त्याने उल्लेख केला नाहीये सो इट इज 1. मास बद्दल त्यांनी काय उल्लेख केला नाहीये म्हणून दॅट इज ऑल्सो 1. m2 बद्दल पण काय उल्लेख केला नाही. अँड नाव डिस्टन्स बद्दल त्याने मात्र स्पष्टीकरण दिले की इट इज ट्रिपल. सो मी आता इथे 3 ची व्हॅल्यू टाकली दॅट इज 3 स्क्वेअर अँड नाव दिस इज बिकम 1/9. आता ह्या स्टेटमेंटकडे आणि ह्या स्टेटमेंटकडे आपण जर पाहिलं तर ओरिजिनल फोर्स किती होता 1 टाइम and now it is become what 1/9 time. So F is equal to 1/9 of काय होणार F. त्याला तुम्ही इथे F डॅश असं नाव देऊ शकता किंवा डायरेक्टली वर्ड मध्ये आपण सांगू शकतो की फोर्स विल बिकम 1/9 टाइम्स किंवा इट इज डिव्हिजिबल बाय 9, मल्टिपल बाय 1/9 और डिव्हिजिबल बाय 9 असं शब्दामध्ये त्याचं वर्णन करायचं आहे.
आता आपण त्याच्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारला आहे पुन्हा इथे, इफ द मास ऑफ द वन ऑब्जेक्ट, सी द वर्डिंग, आपल्याकडे जे शब्दांकन केलेलं आहे त्या प्रश्नाचं काळजीपूर्वक वाचन करणं गरजेचं आहे. मास ऑफ वन ऑफ द ऑब्जेक्ट म्हटलंय. पुन्हा इथे मी केस तशाच पद्धतीने घेणार. एफ इज इक्वल टू जी एम वन एम टू डिवायडेड बाय डी स्क्वेअर. आता याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा आपण सगळ्या केसमध्ये आपण 1 1 पकडणार आहोत. सो इट इज 1 स्क्वेअर अँड देअरफॉर एंटायर कॅल्क्युलेशन बिकम 1. आता आपण आपल्या केसकडे येणार आहोत आणि त्या केसमध्ये जी सांगितलेलं आहे मास ऑफ द वन ऑब्जेक्ट. सो आता याच्यामध्ये M1 हा असा मी पहिला पकडला आणि M2 हा आपण दुसरा पकडला. सो मास ऑफ द वन इज डबल, म्हणजे मी M1 ची व्हॅल्यू 2 केली तर M1 ची मला चेंज M2 ची चेंज करायची नाही आहे, किंवा M1 ची चेंज नाही केली तर M2. सो मी आता इथे M1 ची व्हॅल्यू चेंज करतोय. आता ते जी बद्दल आपल्याला काही सांगत नाहीये, डी बद्दल काही सांगत नाही, तर बाय डिफॉल्ट आपण 1 ठेवणार आहोत. आणि आता आपल्या फॉर्म्युलाकडे येणार आहोत. जी M1 M2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. सो आता इथे जी ची व्हॅल्यू 1 आहे, पहिला M1 ची व्हॅल्यू 2 आहे, M2 ची व्हॅल्यू 1 आहे आणि डिस्टन्स काय झालंय आपल्याला 1 स्क्वेअर. अँड नाव दिस इज बिकम 2. नाव द फोर्स बिकम व्हॉट? 2 times. So force will become double if the one of the mass of the object is what? Double. आपण याच्यात काही ॲडिशनल प्रश्नांकडे पण जाऊ शकतो की जर आपल्याला प्रश्न असा विचारला की व्हॉट हॅपन टू द फोर्स इन इक्वेशन 2 ऑन द लेफ्ट इज गिवन इफ मास इज डबल. आता इथे मास डबल आहे याचा अर्थ आपण दोघांचा मास डबल करणार आहोत. इथे वन ऑफ द ऑब्जेक्ट नाही म्हटलंय. सो मास इज डबल देन द फोर्स इज ऑल्सो गेट डबल. यू कॅन डू द कॅल्क्युलेशन. अँड इफ द डिस्टन्स इज डबल then the force is also become 1/4 times. इथे सुद्धा कॅल्क्युलेशन आपण जशी आता अगोदर 2 उदाहरणं सोडवलेली आहेत त्या पद्धतीने त्याचा आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि जर दोन्हीही डबल केले, if the mass is also double and the force is also double, then it remains same or it will be unaffected, it will not change. So अशा पद्धतीने एका आकृतीवर असे अनेक प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याची तयारी करणं गरजेचं आहे. सो त्यालाच आपण म्हणतो की ट्राय टू अंडरस्टँड द कन्सेप्ट. बाय हार्ट करण्यापेक्षा ती समजून घेणं अत्यंत महत्वाचे आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. आपल्याला काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. युजिंग द इन्फॉर्मेशन गिवन बिलो आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता इथे आपल्याला एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिले ज्या एलिमेंटचं नाव आहे एक्स आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिले आपल्याला 2882 आणि ह्यावरून आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. सो आपण त्या प्रश्नाकडे जाऊया. ज्या वेळेला आपल्याला प्रश्न स्पेसिफिक विचारला जातो तर त्याचा आन्सर सुद्धा स्पेसिफिक आणि रिलेव्हंट असणं गरजेचं आहे. व्हॅलिड आपल्याला स्टेटमेंट्स लिहायचे आहेत आणि त्याचं व्हॅलिड असलेलं आन्सर असेल तरच आपल्याला मार्क्स मिळतात. आणि आपण विज्ञानाचा पेपर लिहित आहोत, सो आपले आन्सर्स मध्ये सायंटिफिक वर्ड्स येणं अत्यंत गरजेचं आहे. तर पाहूया आपण इन्फॉर्मेशन जी दिलेली आहे त्याच्यावर आपल्याला काय क्वेश्चन त्यांनी विचारलाय. सो नाव कमिंग टू द क्वेश्चन 1. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ एन एलिमेंट एक्स. सो आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, म्हणजे हे सगळे इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. सो व्हॉट इज एन ॲटॉमिक नंबर. सो ॲटॉमिक नंबर इज नथिंग बट a number of proton or number of electron. म्हणजे प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज असतात, इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज असतात. तर एखाद्याचा ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असतो तर त्याचे असलेले इलेक्ट्रॉन्सच्या संख्येला आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो. मग आता किती इलेक्ट्रॉन्स डिस्ट्रीब्यूट करून दिलेत. सो इथे 2 + 8 + 8 + 2. सो दिस इज गोइंग टू बी 16 and now it become 20. तर हे ॲडिशन करून दाखवण्याची काही आपल्याला गरज नाही आहे. आपल्याला फक्त सो जर व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट एक्स इज जस्ट 20. दुसरा प्रश्न विचारलाय आपल्याला की आयडेंटिफाय द पिरियड नंबर ऑफ दिस एलिमेंट. ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपल्या उत्तराला
काय आपल्याला सपोर्टिव्ह स्टेटमेंट दिलं पाहिजे हे पण महत्वाचं आहे. फक्त आन्सर लिहून चालणार नाही. बऱ्याच वेळेला विद्यार्थी मित्र काय करतात की आपल्याला जेवढं विचारले तेवढंच लिहितात आणि मग आउट ऑफ मार्क्स मिळण्याच्या समस्या निर्माण होतात. जेवढं विचारलं तेवढं लिहिणं आवश्यकच आहे, पण some additional information which is given in the textbook that is also should be mentioned relevant to that particular question is an essential. So हे सुद्धा बघणं तुमचं गरजेचं आहे. आता याचं मला आन्सर लिहायचं आहे. व्हॉट इज द पिरियड नंबर. तर आपण पाहतो की इन मेंडेलिव्स और मॉडर्न पिरियोडिक टेबल it says that the elements are arranged according to the increasing atomic number. त्याचं पिरियड आणि सेल्स बद्दल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे की न्यू शेल्स इंडिकेट द न्यू पिरियड. सो हा पहिला शेल आहे, सो इट मीन्स इट इज द फर्स्ट पिरियड. हा सेकंड शेल आहे म्हणजे हा सेकंड पिरियड आहे. दिस इज द थर्ड शेल म्हणजे थर्ड पिरियड आहे. आणि फोर्थ शेल मीन्स फोर्थ पिरियड आहे. सो शेल इंडिकेट द पिरियड. सो 7 सेल्स आहेत तर माझ्याकडे 7 पिरियड आहे. सो याचा आन्सर लिहिताना मी फक्त 4 असं न लिहिता द नंबर ऑफ शेल्स इंडिकेट द पिरियड नंबर हे सुद्धा स्टेटमेंट मी लिहिलेलं आहे. हे सुद्धा लिहिणं गरजेचं आहे जर आपल्याला आउट ऑफ मार्क्स कोणत्याही क्वेश्चन पेपरचा जो क्वेश्चन विचारला असेल त्याचा आन्सर्स आपल्याला मिळवायचे असतील तर. आता आपण ह्या दोन क्वेश्चन नंतर आणखीन एक बऱ्याच वेळेला विचारला जाणारा प्रश्न आहे, तो म्हणजे डिस्टिंग्विश बिटवीन. आता इथे एक्झाम्पल म्हणून आपण मास आणि वेट या दोन व्हेरिएबल्सचं आपण सायंटिफिक व्हेरिएबलचं डिस्टिंग्विश बिटवीन घेणार आहोत. एक गोष्ट लक्षात घ्यायची, ज्या ज्या वेळेला आपल्याला डिस्टिंग्विश बिटवीन येईल तर त्या वेळेला ट्रॅडिशनल पद्धतीने आम्ही पाहतो की विद्यार्थी असे 2 कॉलम करतात आणि या 2 कॉलम मध्ये पहिल्या कॉलम मध्ये त्याने इथे लिहिलेलं असतं मास आणि दुसऱ्या कॉलम मध्ये इथे लिहिलेलं असते वेट. आणि मग तो मासच्या बद्दल माहिती सांगतो, वेट बद्दल माहिती सांगतो नंबर 1. मग परत मास बद्दल आणि वेट बद्दल काय अशा पद्धतीने आपण त्याचा आन्सर्स लिहित असतो. सी दॅट इन अ डिस्टिंग्विशचा अर्थ होतो दोघांमधला ठळक फरक काय आहे. आणि जो फरक आहे तो आपण सामान्यपणे हा प्रॉपर्टीजच्या बाबतीत असू शकेल, कलरच्या बाबतीत असू शकेल, स्टेटच्या बाबतीत असू शकेल. इट डिपेंड ऑन द क्वेश्चन आस्क इन अ फिजिक्स, केमिस्ट्री और बायोलॉजी. म्हणजे त्याचा संदर्भ प्रश्नाचा कशामधला आहे. सो फिजिक्स मधला जर प्रश्न मला विचारला असेल तर मला फिजिक्सचं सगळ्यात पहिलं काम माहिती पाहिजे. फिजिक्स इज द ब्रांच विच डील्स विथ द मेजरमेंट. म्हणजे मला मेजरमेंट रिलेटेड काय त्याच्यात फरक आहे का. त्याच्यानंतर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक ज्यामध्ये दोघांमध्ये काय फरक आहे का. एक्झाम्पल आणि फॉर्म्युला हा त्याचा डिस्टिंग्विश बिटवीन होऊ शकत नाही. एक्झाम्पल डिफरंटच असणार आहे आणि फॉर्म्युलाही डिफरंट असणार आहे कारण की फिजिकल क्वांटिटीज त्या डिफरंट असणार आहे म्हणून. सो ह्या दोन गोष्टी आपल्याला लिहायच्या नाही आहेत. आणि जर चुकून लिहिल्या तर त्याला आपण गुण देत नाही. तर आता आपण पुढच्या मुद्द्याकडे येऊया की ह्या प्रश्नाचा आन्सर आपण कसं लिहिलं पाहिजे आयडियल आन्सर कडे. तर इथे आपल्या आता स्क्रीनवर आपण या क्वेश्चनचा आयडियल आन्सर आपण लिहिलेला आहे. याच्यापेक्षा वेगळे काही मुद्दे असतील तर तुम्ही जरूर ऍड करू शकता, पण किमान हे एक आयडियल आन्सर आपण दिले. तर इथे 3 कॉलम केलेत बघा. मी एक कॉलम केलाय पॉइंट आणि जे मला क्वेश्चन दिलाय मास आणि वेट, जो इथे दिलाय मास आणि वेट याच्याबद्दल मी कंपॅरिझन करत आहे. सो मी पहिला जो मुद्दा इथे घेतलाय दॅट इज द युनिट. मी जसं तुम्हाला सांगितलं की फिजिक्स इज अ ब्रांच डील्स विथ द मेजरमेंट. मग आता इथे याचं युनिट काय आहे तर मास इज मेजर्ड इन किलोग्रॅम अँड वेट इज इन द न्यूटन. सो एवढे शब्द लिहिले तरी चालतील. तुम्ही असं वाक्य जरी लिहिलं मास युनिट ऑफ द मास इज किलोग्रॅम, पण आपण फक्त कीवर्ड्स त्याच्यात लिहिलेले आहेत की SI युनिट इज किलोग्रॅम, मिनिंग इज वन अँड सेम होतो. सेकंड आहे की ती कोणत्या प्रकारची क्वांटिटी आहे. The mass is a scalar quantity which doesn't require a direction. By its only magnitude it can be prescribed fully and therefore it is a scalar quantity. And weight is a vector quantity because the magnitude and direction both are essential when we express the weight because it is a depend on
gravitational force, and gravitational force is differ from place to place, differ from planet to planet, and that's why the weight is different. त्याच्यानंतर त्याच्या तिसरा पॉइंट घेतला मी व्हॅल्यूज जे आहेत. आता मास जे कुठेही घेतला तुम्ही फॉर वन पर्टिक्युलर ऑब्जेक्ट, the one particular object mass will be constant everywhere. हा रेफरन्स तिथे आपण घेतलेला आहे. एकच वस्तू आपण कुठेही नेली तर ती तुम्ही मून वर न्या, अर्थ वर न्या, सन वर न्या, तर त्याचा मास हे कॉन्स्टंटच राहणार आहे. पण त्याची व्हॅल्यू ऑफ जी ही प्रत्येक वेळी काय होणार आहे, चेंज होणार आहे. बिकॉज W is equal to m into g. As a result, g changes, therefore product changes, and therefore the value of W changes. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण काही निवडक सायन्स 1 चे जे प्रश्न आहेत त्या प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या समोर मांडलेली आहेत. अशाच पद्धतीने आपण इतर प्रकरणातील काही महत्त्वाचे प्रश्न जे असतील त्या प्रश्नांची उत्तरं जरूर वाचा, त्याप्रमाणे लिहा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्की कमेंट करा. यात आपल्याला काय ॲडिशनल गोष्टी असतील, काय आवश्यक गोष्टी तुमच्या माध्यमातून असतील तर जरूर आम्हाला कळवा आणि आपल्याबरोबर ते इतर विद्यार्थ्यांच्या देखील पर्यंत ते पोचवा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.